दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. आता गप बस. पितोय ना दूध. लहानपणी प्यायलो होतो त्याच्यानंतर आज पितोय. म्हणूनच म्हातारपणाला लहानपण म्हणतात. अरे बापरे, मी चहा पित काय बसलोय. ऑफिसला जायचं उशीर होईल. चल लवकर आटप. हो मी सुद्धा विसरून गेले गप्पात. चल निघा लवकर. मी तयारी करते. हो. कसं असतं, आई बाप आपल्या मुलांना जन्म देतात, त्यांना मोठं करतात, शिक्षण देतात, संगोपन करतात, संरक्षण देतात, खूप लाडाकोडानं वाढवतात आणि आपल्या मुलीचा संसार सुखानं बघत असतात. आई, बाबा किती जॉली आहेत ना. त्यांना एवढं बरं नाहीये तरी सुद्धा नेहमी हसत असतात आणि दुसऱ्यांनाही हसायला लावतात. खरंय तुझं. अगं यांना किती टेन्शन असलं ना तरी ते दर्शवणार सुद्धा नाहीत. ते मला विचारत होते, शेगावला गेली ना आई, मग आली नाही आली, फोन वगैरे काय आला की नाही? अय्या नाही, विसरलेच. तिचाही फोन नाही आला आणि मी नाही केला. अगं मग आपण करायचा फोन. केला का? एवढं झालं ना की मग करते. हा विद्या, हा शेखर काही बोलला नाही ना? कशाबद्दल? अगं तुमचा आबोला सुटला का? हो. चला बरं झालं बाई. विद्या, एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघ, काही झालं ना तरी आबोला धरायचं नाही. म्हणजे? शेखर नाही ना बोलला तरी आपण बोलायचं. एकदा, दोनदा, तीनदा, अगदी 10दा बोलायचं. एकदा तरी रिस्पॉन्स देईल आपल्याला, है ना? काय आहे, ह्यांच्याकडे ना वंश परंपरागतच आहे सगळं. राग, तापटपणा, अबोला धरणं सगळं त्याच्याकडे वंश परंपरेने आलेलं आहे. सासरे माझे अगदी असेच होते. माझ्या सासूबाईंनी सांगितलं मला सगळं. आणि तुझे सासरे तेही असेच आहेत, रागीट, तापट. खरंच की काय? मग काय खोटं सांगते मी? अगं कधीतरी अशी काही घटना घडते आणि माणूस बदलून जातो. परिस्थितीप्रमाणे स्वभावातही फरक पडतो. अगं आधी हे इतके चिडके, इतके तापट होते, सतत चिडचिड करायचे. पण आयुष्यात अशा काही घटना घडल्या, यांचा स्वभावच बदलून गेला. काय आहे असं म्हणतात, स्वभावाला औषध नाही, पण आहे. परिस्थितीनुसार स्वभाव बदलतो माणसाचा. काळ, वेळ यावरच खूप काही अवलंबून आहे. मला ना सगळं नवलच वाटतंय हे. यात नवल वाटण्यासारखं काहीही नाही. हे असंच घडतं. परिस्थितीनुसार माणूस बदलतो, त्यातून शिकत जातो, स्वतःला घडवतो. अगं बाई, आवर, हात चालव, चल भरभर. भाजी टाकायची. हॅलो,
विद्या, बा कशी आहेस? मी मजेत. तू कधी आलीस? अगं सकाळीच. फोनही नाही केलास मला. अगं करणारच होते, पण बरं, कसं झालं दर्शन? छान, अगदी व्यवस्थित. खूप गर्दी होती का ग? हो ग, खूप गर्दी होती, पण दर्शन मात्र व्यवस्थित झालं. विद्या, अगं मी तिथे बसून पोथीचा एक अध्यायही वाचला. खूप छान. आणि बाबा? बाबांनी सुद्धा पोथीचा अध्याय वाचला. खूप छान वाटलं, अगदी आत्मिक समाधान वाटलं बघ. चला, केव्हापासून तुझ्या मनात होतं ते दर्शन एकदाचं घडलं. हो ग विद्या, कधी कधी काही गोष्टी ठरवूनही होत नाहीत, आणि कधी कधी काही गोष्टी ध्यानीमानी नसताना होऊन जातात. खरंय आई. बरं, तुझं सांग, घरातले कसे आहेत सगळे? हो आई, सगळं व्यवस्थित आहे. अजिबात काळजी करू नकोस. गजानन महाराजांची कृपा. आई विचारत होत्या, तुझा फोन नाही आला, काही नाही. आला की नाही शेगावहून? हो, त्यांना सांग की आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. दर्शन छान झालं आणि प्रवासही उत्तम झाला. विद्या, हां? तुला माहितीये मला प्रवासाचा किती त्रास होतो? हो ना. पण या प्रवासाचा अजिबात थकवा जाणवला नाही मला बघ. हां? खरंच ग, अजिबात नाही. विद्या, एक सांगू? काय? तू आणि शेखर एकदा गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या. बघू, जाईन. अगं हट्ट कर, म्हणजे होईल सगळं. मनाशी निग्रह केला ना की सगळं व्यवस्थित घडतं. अगं घडतं काय, तेच आपल्याकडून घडवून घेतात. खरंच आहे. खरंच, अगदी सांगू शकत नाही मी. तुला किती आनंद झालाय आई. आणि हो, काळजी घे बाळा. हो. अगं हल्ली डोळ्यांची साथ आली आहे, म्हणून म्हटलं काळजी घे. हो ना, माहितीये मला. हे बघ, घरी सर्वांना माझा नमस्कार सांग. हो हो हो. हं, हो आई, ठेव. बर. हां, ठेव. ऊन सावली. गुड मॉर्निंग सारंग. गुड मॉर्निंग मोहक. चला उठा. सारंग उठ, चल 7 वाजले. 5 मिनिटं झोपू दे ना. सारंग रोज 5 मिनिटं म्हणतोस आणि रोज 8:30 वाजता उठतोस आणि मग म्हणतो ऑफिसला जायला उशीर झाला म्हणून. तरी बरं ऑफिस जवळच आहे. उठ लवकर सारंग. किती बडबड करतेस तू हा ठीक नेहा. आहे, मी बडबड करते. चल उठ लवकर. उठ ना लवकर सारंग. नेहा, थोडा वेळ झोपू दे ना. अजिबात नाही. चल तू उठ लवकर. तू उशीर करतोस, मग मोहक सुद्धा उठत नाही तुझ्या बरोबर. चल लवकर. नेहा, तुझं काम कर जा ना. माझं सगळं काम झालेलं आहे. मी आवरले, मी तयार झाले. मग आणखीन काहीतरी कर जा. पुन्हा थट्टा मस्करी. चल. बोल. तू काय म्हणाली होतीस की तू तयार झालीस? हा, तू उठला नसतास ना, मी खोटं बोलले नसते तर. सारंग, मला सांग ना, ही साडी नेसू मी आज? कशी दिसेल? मला काय विचारतेस? कुठलीही साडी नेस ना. तू पण ना. सारंग, किती अनरोमॅन्टिक आहेस रे तू. त्या सारिकाचा नवरा बघ, नेहमी तिचं कौतुक करत असतो. ही साडी छान दिसेल, ती साडी छान दिसेल, हे कानातले छान दिसतील, ते कानातले छान दिसतील, हा रंग छान दिसेल. आणि तू एक लबाड आहे तो एक नंबरचा. ए, असं नाही बोलायचं. हे बघ नेहा, काय असतं ना की लग्न झाल्यानंतर ना तो नवरा आपल्या बायकोची जास्त स्तुती करतो ना, तो त्याची फसवणूक करत असतो. काय सांगतोस? हो. अच्छा, म्हणजे तू पण माझी फसवणूक करायचंस ना लग्नाच्या आधी? तुला हे छान दिसतंय, ते छान दिसतंय, ही टिकली लाव, ती टिकली लाव. नाही, तसं नाहीये. म्हणजे मी आपल्याबद्दल बोलत नाहीये ग. मी बोलतोय सारिका आणि तिच्या नवऱ्याबद्दल. म्हणजे सारिकाचा नवरा तिची फसवणूक करतोय असं म्हणायचंय मला. अच्छा. हो. सारंग, जळल्याचा वास येतोय. कुठे ग? अरे काहीतरी जळल्याचा वास येतोय सारंग. नाही, मला तरी येत नाहीये. कोणीतरी सारंगच्या नवऱ्यावर जळतंय. कोण जळतं? सारंग सारंग मुबक. मी जळतोय? मुबक आहे बाजूला. सारंग सोड. मी जळतोय? सोड.
बरेच दिवस झाले विद्याचा कॉलही नाही आला. एवढ्यात आलीही नाही ती. शी, काही कळायला मार्गच नाहीये. हसू देत. मी तरी कुठे केलाय तिला हल्ली फोन. एक काम करते, मीच तिला कॉल करते. विद्या विद्या हरिचा नॉट रिचेबल. कमालच आहे. शेखर. हॅलो हॅलो. हॅलो, कोण? आवाज ओळखला नाही वाटतं. चैत्राली. म्हणजे ओळखूनही न ओळखल्यासारखं करायचं. अगं नाही, मला क्लिकच नाही झालं. आणि हल्ली तू तरी कुठे माझ्याशी बोलतेस का? हो मान्य आहे मला. तुमचं शेड्यूल इतकं बिझी असतं ना की भेटच होत नाही. हो ग चैत्राली, खरंय. हल्ली कामाचा व्याप इतका वाढत चाललाय ना, काय सांगू आता. हो, कल्पना आहे मला. एनिवे, विद्या कुठे आहे? विद्या आणि आई बाहेर गेलेत. अगं का? अगं तिचं काहीतरी काम होतं म्हणून गेलेत दोघी. तुला जर बोलायचं असेल तर तिच्या मोबाईलवरती फोन कर ना. अरे, आउट ऑफ कव्हरेज येतोय तिचा सेल, म्हणून तर तुला कॉल केला. हो का? मग असं कर, मला निरोप सांग काय द्यायचा तो, मी देईन निरोप. नाहीतर मग नंतर तिला कॉल बॅक करायला सांगतो. अरे, एवढं महत्वाचं काम नाहीये माझं. सहज केला मी. चला, या निमित्तानं का होईना पण आपलं बोलणं झालं. हो ना. बाकी एकंदरीत कसं चाललंय? मस्त, फर्स्ट क्लास. तू कशी आहेस? मजेत. आता काय, तू मजेत असणारच. तुझी लग्नाची तारीख जवळ येते ना. तसं काही नाहीये. म्हणजे ए, तुझं काय जबरदस्तीने लग्न होतंय की काय? अरे नाही, तसंही नाहीये. मग कसं? हॅलो चैत्राली, जाऊ दे, मी प्रकाशलाच विचारेन काय ते. काय काय म्हणजे हेच, तो तुला छळतो का? मुळीच नाही. मग कसं? काय शेखर, उगाचच माझी मस्करी करतोयस तू. अगं, लग्नाच्या आधीचे हे दिवस असतात ना, हेच खरं मजेशीर छान असतात. हॅलो हॅलो चैत्राली. ए अगं, माझी पण अशीच चेष्टा करायचे सगळे लग्नाच्या आधी. तू एवढी सिरियस होऊ नकोस. चल रे, आता खूप झालं. मी फोन ठेवते. बाय. हॅलो हॅलो होणार सुन मी त्या घरची, होणार सुन मी त्या घरची. होणार सुन. अगो बाई, आज अतिशय आनंदात दिसते चैताली. का असं का बोलतेस? गाणं म्हणणं म्हणजे काय वाईट नाहीये. तर मग सहजच ग. बहिणी, आजकाल मला तुझाच मूड काहीतरी वेगळा वाटतोय. थट्टा मस्करीचा. अजिबात नाही. असं काही बोलू नकोस. मग दररोज मला तुझा मूड आजकाल चेंज दिसतो. ओके बाबा,
तुझंच बोलणं खरं. आहेच खरं. बहिणी, तुला येईल का ग माझी आठवण? छे, मुळीच नाही. काय कशाला खोटं बोलतेस ग? बघ, एकाकी होशील तू. हो ग, एकाकीपणा वाटेल खरा, पण त्याचबरोबर आनंदही होईल. कसला? आपल्या चैतालीचा संसार सुरू होणार याचा. हो. काय ग चैताली, कसला विचार करतेस आता तू? काही नाही, सहजच विचार आला मनात. लहानपणापासून आपण आपल्या आईवडिलांजवळ राहायचं, भावा बहिणींसोबत खेळायचं, बागडायचं, भांडायचं. आणि एक दिवस हे सगळं सोडून सासरी निघून जायचं. तिथेही आपलं नवीन अस्तित्व निर्माण करायचं. सगळ्यांचे रुसवे फुगवे आपण सांभाळायचे. त्यांच्या रूढी परंपरा, त्यांच्या आवडीनिवडी सगळं समजून घ्यायचं. हो ग, मुख्य म्हणजे सर्व गोष्टींची तडजोड करायची, एक दुसऱ्यांचे विचार समजून घ्यायचे आणि सर्वांना आनंदित ठेवायचं. ए बहिणी, ज्या कोणी या रूढी परंपरा सुरू केल्या असतील त्यांनी असा कसा का निर्णय घेतला? अगं, आपल्या पूर्वजांनी लावून ठेवल्या आहेत सर्व रूढी परंपरा, सणवार, नियम. एवढंच काय, तर म्हणी आणि सुभाषिता देखील खूप विचारांनी त्यांनी निर्माण केल्या आहेत. आणि चैतू, आपल्यालाही ह्या सर्व गोष्टी पटण्यासारख्या आहेत ग. त्यांची दूरदृष्टी खूप मोठी आणि योग्य होती याची प्रचिती येते. मला तर काहीच कळत नाहीये. अगं, हळूहळू सगळं कळायला लागेल. अनुभवातूनच माणूस शिकतो ना ग. हो. आपण खूप गंभीर होतोय असं नाही वाटत आहे तुला? इतक्या खोलवर विचार करू नये माणसानं. तू एक काम कर, तू बैस तिथे, मी आलेच. हो. एस्टॅब्लिश कलाकारांची मक्तेदारी मोडीत काढत सध्या नवीन चेहऱ्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. अरे इन्स्पेक्टर साहेब. हॅलो. नमस्कार. नमस्कार. बोला इन्स्पेक्टर भोसले साहेब. काय बोला? हं? तू तर मला परका समजायला लागलास रे. का रे बाबा, काय झालं? अरे तुझी तब्येत बरी नव्हती, साधा फोन सुद्धा केला नाहीस तू मला. अरे 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 रागव नकोस मित्रा, एवढं काही गंभीर सिरियस नव्हतं रे ते. हे बघ, तुला चांगलं ओळखतो मी चंद्रप्रकाश. ओळखतोस ना, मग झालं तर. आज येतोय मी तुला भेटायला. अहो या ना इन्स्पेक्टर साहेब, घर तुमचंच आहे. चंद्रप्रकाश, हे तुझं बोलणं आहे ना, तेच ठार करतं रे आम्हाला. अरे काय रे बाबा, आता बोलणं पण बंद करू का मी? कमाल आहे तुमची. अरे कमाल माझी का तुझी? अरे कुणाची का असे ना, पण कमाल आहे हे निश्चित. एनिवे, कसाच आता तू? अरे ठणठणीत आहे एकदम. हा, ते तिथे तुझ्याकडे आल्यानंतर कळेलच कसं आहे ते. अरे ये ये, किती वाजता येणार आहेस सांग. एक्झॅक्ट वेळ सांगत नाही, पण यायच्या आधी फोन करतो तुला. बरं सर, मग मी वाट बघत बसतो. तुम्ही येईपर्यंत मी वाट बघतो तुमची. या. काय हरकत आहे? मी म्हणतो हरकत काय आहे? नाही नाही सर, काय हरकत नाही सर, या तुम्ही नक्की या. झालं झालं परत तुझं सुरू? अरे म्हणजे काय, मी तुला विचारतोय किती वाजता येणार आहेस, तर तू काय बोलतोयस? अरे तू येशील ती वेळ कळली ना की त्यावेळेला मी
आशाला तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम बनवायला सांगेन, त्या निमित्तानं जरा बसूया मस्त. हे बघ, मी काही सुद्धा खाणार नाही तुझ्याकडे. मी फक्त तुला भेटायला येतोय. बर, तू काही खाऊ नकोस, पण येताना काहीतरी पार्सल घेऊन ये माझ्यासाठी. छंद्या, का आता का? हा, तू नाही सुधारणार रे. अरे मी बिघडलोच कुठे सुधरायला? आपण जसे आहोत तसे आहोत. आपला स्वभाव, आपली पर्सनॅलिटी जैसे थे, नो चेंज. बर, मी आता आलो तुझ्याकडे की बोलूया आपण? हो सर, नक्की सर. पुन्हा पुन्हा सर? अरे बाबा, ओके इन्स्पेक्टर भोसले. ओके ओके. अरे हो, आता काय? ते पार्सलचं विसरू नकोस. असं काय करताय हो? खरं सांगते मी, पण तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत शंका का वाटते? अगं, ती ड्युटीच आहे माझी. प्रभा, शंकेच्या जोरावर तर आम्ही मोठमोठ्या गुन्हेगारांना ताब्यात घेत असतो. हो, आणि तुम्हाला साधा फोन करून आपल्या तब्येतीबद्दल माहिती सुद्धा देता येत नाही आपल्या मित्रांना. बरं, पण फोन केल्यानंतर साधं एवढंसं काही पार्सल आणता येत नाही तुम्हाला? अरे, तुला खायला मनाई ना त्या गोष्टींची. मग मला मोठ्यानं बोलायची पण मनाई आहे. एका शब्दानं बोलू नकोस. सांगून ठेवतो. अगं चैतू, काय ग? तुझ्या दादानी तुझ्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे.